जे माजी मंत्री आत्ताचे खासदार आमचे मार्गदर्शक सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सत्कार समारंभासाठी आज जमलेला संपूर्ण हा जनसमुदाय ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केले ते केंद्राचे आणि पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि मंचावर उपस्थित असलेले माजी मंत्री धनंजय भाऊ मुंडे, त्याचबरोबर महिला पक्षाच्या राष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षा चाकणकरताई, त्याचबरोबर आमच्या भगिनी माजी मंत्री आदित्यताई तटकरे, त्याचबरोबर खासदार आनंदभाई परांजपे, माझे मित्र सुनील अण्णा शेळके, त्याचबरोबर व्यासपीठावरती मुश्ताकभाई अंतुले, सर्वच व्यासपीठावर मान्यवर आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने हा नागरी सत्कार या ठिकाणी आणि पक्षप्रवेश घडून आणला ते माझे मित्र, त्यांनी खऱ्या अर्थाने माझी वाट पाहत होते ते सुधाकरजी भाऊ घारे आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे सर्व जमलेले मार्गदर्शक, सर्व आदरणीय महिला भगिनी, युवक, सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्र, उशीर झालाय परंतु साहेबांच्या प्रेमाखातर म्हणजे आज जो काही साहेबांच्या सत्कारा निमित्ताने त्यांना भेट खऱ्या अर्थाने माझ्या गुरुला द्यायची ती म्हणूनच त्यांचा फक्त मला फोन झाला, परंतु ज्या टायमाला ती वेळ होती त्या टायमाला साहेबांनी ही निवडणूक सुधाकर भाऊने अपक्ष म्हणून लढवली, पण तीच जर का पक्षाची असती तर नक्कीच साहेबांना माहिती आहे का सुनील भाऊ हा पक्षाची प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे. पण त्यांनी जेव्हा मला आवाज दिला, फक्त फोन केला, साहेब बोलले तुला यायचं आहे, मी त्या क्षणाला बोललो साहेब मी तुमचाच आहे आणि मला आपण बोलत मी नक्की येणार. आणि सर्व पदाधिकारी माझ्या शहरातले सर्व मसूर साहेबांसहित सगळे नगरसेवक असतील आणि सुधाकर भाऊ असतील, हे ज्या टायमाला आले आम्हाला माहीत नाही तुम्हाला वेळ आम्ही देणार नाही, तुम्हाला आजच्या ज्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे म्हणजे साहेबांनी मला ज्या अर्थी बोलवलं आहे आणि मी नक्की येणार आणि कुठलीही माझ्या मनात संकुची भावना न ठेवता कुठल्याही न अपेक्षेने या ठिकाणी मी साहेबांच्या प्रेमाखातर माझ्या गुरुला भेट देण्यासाठी या ठिकाणी मी आलो आहे आणि म्हणून मनापासून मी प्रवेश केला आहे. फक्त ना फक्त तुम्हाला म्हणतो हा फक्त एक हा ट्रेलर आहे, अजून पिक्चर खूप बाकी आहे, आपल्याला 2029 पाहायचं आहे. नक्की साहेब आपल्या मनातील इच्छा आम्ही काही नाहीत, आमच्या इच्छा आपण पूर्ण केल्या आहेत. लोक म्हणायचे सुन भावना काहीतरी व्हायचं असेल, पण साहेबांनी मला ह्या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर राष्ट्रवादीचा जो नगराध्यक्ष केला असेल तो जनतेनं फक्त न फक्त माझे गुरुवर्य तटकरे साहेबांनी केला आणि म्हणूनच आजच्या ह्या त्यांच्या सत्कार समारंभाला खऱ्या अर्थाने ही माझी भेट आणि सुधाकर भाऊंना खऱ्या अर्थाने त्यांनी हा नागरी सत्कार घडून आणला आणि नक्कीच हा मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो. भाऊ जरी काही चुका झाल्या असतील, चुका म्हणता नाही येणार, मी ज्या पक्षामध्ये काही अडचणीसाठी गेलो साहेबांवरती नाराज होऊन बिलकुल नाही, कधीच नाही. आणि साहेबांना माझ्या मनापासून या ठिकाणी मी साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो. साहेब आपण जी काही माझ्यावरती आज जबाबदारी दिलीत मला अपेक्षा देखील नव्हती. आज या ठिकाणी मला महाराष्ट्र राज्याचा आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केलीत, ही खूप मोठी जबाबदारी मला दिलीत. आता माझी जबाबदारी वाढलेली आहे, परंतु साहेब आपल्या जबाबदारीचं कुठंही मी चुकीचा फायदा न घेता जे आपण मला आदेश द्याल, जे माझे पदाधिकारी म्हणून आपल्याला जे मला सांगतील ते काम मी मात्र मनापासून प्रामाणिकपणे पार पाडेन एवढंच आपल्याला या व्यासपीठावरून बोलतो. अधिक काही वेळ न घेता साहेब माझ्याबरोबर अनेक पदाधिकारी अनेक यायला तयार होते. मला अचानक ज्यावेळेला आपण बोलले कोणाला बोलतात मला तुला यायचं आहे, बाकी मला कोणी नको साहेब, फक्त आपल्या एक फोनवरती हा मी निर्णय घेतला आणि सुधाकर भावाने माझ्या आलेले सर्व शहरातील नगरसेवक आजी माझे सर्व पदाधिकारी असतील, मी पुन्हा त्यांची नावं घेणार नाही, परंतु सर्वांनी तालुक्यातले सर्व पदाधिकारी कर्जतमध्ये सगळं आमचे ज्यांनी मला मोठा केला, या ठिकाणी अशोक भोपतराव बसलेत. मग आम्ही युथचं जेव्हा काम करत असताना खूप मोठं चांगलं काम संघटन ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही त्यावेळेस केलं, परंतु साहेबांच्या फक्त आज प्रेमाखातर मी त्या ठिकाणी कमी वयामध्ये मला थेट जनतेना नगराध्यक्ष केला. सगळे पदं मी भूषवलीत, उपनगराध्यक्ष असेल, 3 वेळा गटनेता असेल आणि सारी ही जी पदं आहेत फक्त ना फक्त मला तटकरे साहेबांमुळे मिळाली, याचा मला अभिमान आहे. मग जेव्हा त्यांनी मला हाक दिली तर मला यावं लागेल. परंतु साहेब
मी कधीही आपलं ऋण फेडू शकत नाही. आपण जी काय माझ्यावर आता जबाबदारी दिलीत, नक्कीच मी कुठला अपेक्षित नाही. जो कोणी आपण पुढे ह्याच्या पुढे जे पोलीस शहरामध्ये देखील इलेक्शन येणार आहे, कुठलंही आरक्षण पडू द्यात, काही पडू द्यात, त्याचा आपण जो उमेदवार द्याल त्याचा प्रामाणिकपणे हा कार्यकर्ता म्हणून तुमचं काम करेल, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी आश्वासन देतो. अधिक काही न बोलता माझ्याबरोबर ज्यांनी कमी वेळामध्ये मग आमच्या अल्पसंख्याकच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी जबीनसाई शेख असतील, आमचा शिक्षण मंडळाचा उपसभापती जयवंत पाटील असेल, माझे सर्व बंधू दशरथ पाटील असेल, मुदवर पाटील असेल किंवा माझ्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी फक्त प्रेमापोटी साहेबांनी बोलवलं मला जायचं आहे. परंतु मला इतर एवढे फोन मी ताईंना दाखवले, सर्व बऱ्याचशा मी नावं घेतलं, बऱ्याचशा लोकांचे फोन आले, भाऊ आम्ही देखील आपल्यावर आलो असतो, पण मला शब्द साहेबांचा होता, मला कोणी नाही, मला तुला यायचं आहे, बाकी मला माहीत नाही. आणि सुधार भाऊ जेव्हा आले त्यांनी पण सांगितलं का आपण कोणालाही भेटू नका, आमची विनंती आहे. आणि ही ती मी त्यांची विनंती ऐकली. परंतु भाऊ आता आणखी साहेबांनी मला जी जबाबदारी दिली, नक्की आपल्याकडून ज्या घडलेल्या मागच्या ज्या काही चुका असतील त्या पूर्ण उणीवा सुधाकर भाऊ आणि साहेबांचा छोटा मी म्हणजे खंदा समर्थक म्हणून नक्कीच आपल्या पाठीशी आहे. जे जे आपले ह्याच्या पुढच्या ज्या आपण मला जबाबदारी पूर्ण तुम्ही बोलल्याप्रमाणे शहरात नव्हे तालुक्यात जिल्ह्यात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, साहेब आपण जी जबाबदारी दिलीत ती नक्की मी तुमचं पूर्णपणे आपल्या तंतोतंत त्याचं मी पालन करेन, एवढंच बोलतो. येणारा 2029 असेल, येणारा नगरपालिका